कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ओमिक्रॉनचं संक्रमण वाढतं लक्षात घेता आजचा आढावा घेण्यात आला। याच्यामध्ये सातत्याने केंद्र सरकारने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत प्रत्येक राज्याला की पेशंटची संख्या वाढली तर काय काळजी घेतली पाहिजे आणि जर ती संख्या वाढत असेल तर त्या प्रमाणात त्या राज्यांनी तिथे निर्णय घ्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे जर एखाद्या जिल्ह्यात संख्या वाढली तर तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन, कंटेनमेंट झोन किंवा तिथली ॲक्टिव्ह मॅनेजमेंट किती असली पाहिजे, तिथले बेड्सची उपलब्धता असेल, ICUची उपलब्धता असेल, ऑक्सिजनची उपलब्धता असेल, या सगळ्या सातत्याने केंद्र सरकारने गाईडलाईन्स पण दिल्या होत्या आणि त्याचबरोबर प्रिपेअर्डनेस पॅकेज पण दिले होते। कोविडच्या इमर्जन्सी वेव आली तर ECRP1, ECRP2 आणि NHMच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक राज्याला मदत दिली जाते। आज हा आढावा घेत असताना महाराष्ट्रामध्ये कोविडचे रुग्ण मागच्या काही आठवड्यांमध्ये वाढलेले दिसत आहेत। त्याची संख्या जवळपास दुप्पट तिप्पटच्या पुढे गेलेली आहे। त्याचबरोबर ओमिक्रॉनचे पण केसेस वाढतात, त्याच्यामध्ये मुंबईमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल केसेस जास्त प्रमाणात आहे। आता काल जसं कमिशनर साहेबांनी इथे आदेश दिलेत की मायक्रो कंटेनमेंट झोन, कंटेनमेंट झोन त्या बिल्डिंगला जर पेशंट वाढले तर ती गाईडलाईन्स दिली आहे। आत्ता ॲक्टिव्ह मोडमध्ये काही ठिकाणी काही गाईडलाईन्स दिल्या आहे। जिथे पेशंट आहेत तिथल्या भागाला तात्काळ तिथेच मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये काम करण्यास सुरुवात झालेली आहे। आपण जर आत्ताच काळजी घेतली तर ते रोखण्यासाठी, याचा प्रसार रोखण्यासाठी आपण वेळेवर काळजी घेतली तर ते जास्त प्रमाणात पसरणार नाही आणि त्यासाठीच केंद्र सरकार सातत्याने गाईडलाईन देत आहे। याच्यामध्ये रोज स्वतः केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर मनसुखभाई मांडवियाजी सुद्धा ओमिक्रॉनच्या संदर्भात, कोविडच्या संदर्भात इमर्जन्सी आढावे मीटिंग्स घेत आहेत। हेल्थ सेक्रेटरी यांनी देखील प्रत्येक राज्याच्या सेक्रेटरींशी चर्चा केली आहे। परवा सगळ्या राज्याच्या हेल्थ मिनिस्टर बरोबर कॅबिनेट मिनिस्टरांची मीटिंग पण झाली आहे। प्रत्येक राज्यावर केंद्र सरकारचं लक्ष आहे। कुठे काही मदतीची गरज असेल तर केंद्र सरकारची टीम तिथे जाते। ती टीम तिथे जाऊन ॲक्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये कुठे काही अजून करता येईल का यासाठी सेंट्रल टीम काम करत आहे। प्रत्येक ठिकाणी टेस्टिंग वाढले पाहिजे। टेस्टिंग वाढवण्यासाठीच्या किट्स घेण्याचे राज्यांना अधिकार दिलेत, निधी दिला आहे। कुठेही कसली कमी पडणार नाही यासाठी हे प्रिपेअर्डनेस पॅकेज पण दिलेत। मग अगदी जिल्ह्यामध्ये तुमचे मेडिसिन्सची उपलब्धता असेल, पेडियाट्रिक युनिट्स असतील, या सगळ्या बाबतीत केंद्र सरकारने पूर्ण मदत दिली आहे। स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी देखील इमर्जन्सी मीटिंग्स घेऊन ओमिक्रॉनच्या आढाव्याबाबतीत विशेष सूचना पण दिल्या आहेत। या बाबतीत केंद्र सरकार जागरूकतेने सातत्याने गाईडलाईन्स राज्यांना पाठवत आहे। खास करून मुंबईत गेल्या काही दिवसामध्ये कोविडचे रुग्ण जास्त वाढत आहेत, झपाट्याने वाढवते, दुप्पट तिप्पट वेगानं। मुंबईसाठी काही विशेष सूचना आहेत केंद्राकडे? नाही, नक्कीच फक्त मुंबई म्हणून नाही तर जिथे पण अशी संख्या वाढेल, तुम्ही बघितलं असेल आज पण केरळ, महाराष्ट्र ही राज्य अशी आहेत की जिथे ही संख्या रुग्णांची वाढतेच आहे कंपॅरेटिव्हली अदर स्टेट्स। तर ह्या राज्यांना सतर्कतेचा इशाराही दिलेला आहे। केंद्र सरकारने स्पेशल त्यांना गाईडलाईन पत्रही लिहिलेली आहेत आणि जर आता तिथे काळजी घेतली नाही तर भविष्यात ही संख्या वाढू शकते। याच्यासाठी किती तयारी झाली आहे हे सुद्धा केंद्राने वारंवार सूचित केलेलं आहे आणि खास करून आपण म्हणालात तसं मुंबईमध्ये ही काळजीची गोष्ट आहे की संख्या वाढते आणि आत्ताच तिथे कंट्रोल करायला पाहिजे। आणि आपल्या माध्यमातून मी तर सगळ्यांनाच विनंती करेन की जे पण बाहेर पडतात किंवा गर्दीच्या ठिकाणी किंवा अननेसेसरी ट्रॅव्हलिंग किंवा मायग्रेशन होत असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे। कारण आपण आत्ता या सूचनांचं पालन नाही केलं तर परत एकदा हा धोका वाढू शकतो। मुंबईचे महापौर आणि आयुक्त दोघेही असं म्हणतात की 20,000 पेक्षा जास्त आकडा गेला लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन लावावं लागेल।
याला केंद्राकडूनच हे असे आदेश आहेत. पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने मुंबई किंवा इतर राज्य जात आहेत असं वाटतं केंद्राकडून? नाही, केंद्र सरकारने तेच सांगते. केंद्र सरकारने हा निर्णयच राज्यांना दिलाय. केंद्र सरकारने सांगितलंय की जर तिथे जी जी आवश्यकता असेल, समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये पेशंटची संख्या अचानक वाढत असेल तर तिथल्या स्थानिक प्रशासनाला तो अधिकार आहे. ते तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन करू शकतात. याचा अर्थ असा नाही की सगळीकडेच तुम्ही बंद करणार, परंतु तिथे नाही रोखलं, जर ते सुपर स्प्रेडर व्हायला लागलं तर परिस्थिती गंभीर होईल. म्हणून त्या त्या राज्यांना ते अधिकार दिले. त्यांनी ती निर्णय क्षमता ओळखून आणि ते करू शकतात. ताई, तुम्ही आता म्हटलं की केंद्र सरकारचं सर्व राज्यांवरती लक्ष आहे आणि आता प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये रुग्णांची आपल्याला संख्या वाढताना पाहायला मिळते. आताच तुमची काही वेळापूर्वी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. राज्य सरकारने काय केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे आणि केंद्र सरकार नेमकं राज्याला आता काय देणार आहे? नाही, याच्या बाबतीत राज्य सरकारने मागणी केलेली होती वॅक्सिन्स. ते वॅक्सिन्स पुरवठा केलेला आहे. आज सगळ्या राज्यांना करोडोचे डोस बॅलन्स आहेत. वॅक्सिनच्या बाबतीत कुठेही कमतरता नाहीये. मागे ती मागणी होती आणि त्या बाबतीत पुरवठाही झाला. आपण म्हणालात तसं काही मागण्यापेक्षा केंद्र सरकारने देऊन टाकलंय. ECRP 1 पॅकेज पण देऊन टाकलंय 1100 करोडचं आणि ECRP 2 मध्ये 23,000 करोडचं पॅकेज पण दिलं. त्याच्यात महाराष्ट्राला पण ॲलोकेशन निधी केलाय. काम आता राज्यांनी करून घ्यायचं. ऍक्टिव्ह मॅनेजमेंट खालीपर्यंत ती झाली की नाही हे राज्यांनी करायचं. मॅडम, यापूर्वी ज्यावेळेस कोरोनाच्या लाट आल्या होत्या पूर्ण, त्यावेळेस राज्यातलं सरकार किंवा राज्यात मृत्यू केंद्रीय आरोग्य सचिवांनी सुद्धा या संदर्भात पत्रव्यवहार करून RT-PCR असेल किंवा ICU बेड्स असतील याच्यावरनं तासुरे ओढले होते. आता केंद्र सरकार, कारण की महाराष्ट्रामध्ये सरकार वेगळं आहे, राज्यातले अनेक म्हणजे आरोग्य मंत्र्यांपासून सगळे नेते हे केंद्र सरकारकडे सांगतात की आम्ही हे मागतो पण हे देत नाही. आता ही खबरदारी आताच घेताय का तुम्ही आणि राज्य सरकारकडनं तुम्हाला काय अपेक्षा असतात? नाही, आता आपण म्हणालात तसं आम्ही केंद्र सरकारकडे मागतो आणि केंद्र सरकार देत नाहीये असं जर राज्यातनं कोणी मंत्र्यांनी मला लेखी दिलं तर मलाही बरं होईल. कारण आम्ही काय बजेट दिलंय आणि ते किती खर्च झालं, राज्यामध्ये त्याच्या माध्यमातून काय निधी खर्चित झालाय, हा पण मग प्रश्न उपस्थित होईल. केंद्र सरकारने हे दिलेलं आहे, बजेट पण दिलंय, ॲलोकेशन पण केलंय. मग अगदी ICU बेड्स पासून असेल, ऑक्सिजनची कॅपॅसिटी असेल, औषधं असतील, लहान मुलांच्या औषधांपासून असेल, प्रत्येक डिस्ट्रिक्टला तुमच्या साठा उपलब्ध पाहिजे औषधांचा. त्याच्या व्यतिरिक्त NHN मधनं PIPचं बजेट वेगळं जातं, त्याच्यामधनं सुद्धा औषधं तुम्ही मागणी करू शकतात. तर हे सगळं बघितलं तर राज्य सरकारने आतापर्यंत किती मागणी केली आणि ती दिली नसेल तर मी या राज्याची एक हक्काची मुलगी म्हणून सांगते की मला तरी द्या. मग राज्य सरकारने काय मागणी केली आणि केंद्र सरकार काय देत नाहीये, याच्यामध्ये आजपर्यंत आम्हाला कुठलंही पत्र प्राप्त झालं नाही की आम्हाला हा मिळाला नाहीये. उलट आम्ही इथे म्हणून सांगतोय की हे दिलंय, आता हे खर्च करा किंवा हे करून घ्या. काम चालू आहे, काम करत नाही राज्य सरकार असा माझा अजिबात आक्षेप नाही, परंतु संथ गतीने चालू आहे. आज आपण त्या प्रिपेअर्डनेसमध्ये लवकर काम नाही केलं तर उद्या ती धावपळ होईल. आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे राज्य सरकारने थोडी गती वाढवावी. इथे मॅडम, तुमचं बोलणं असं आहे की केंद्र सरकारने राज्य सरकारला फंड मोठ्या प्रमाणात दिला, पण राज्य सरकारने एकतर युटिलायझेशन नाही केला किंवा जो अपेक्षित तुम्हाला होता ॲज अ हेल्थ मिनिस्टर महाराष्ट्राचं प्रेसिडेंट करताय तुम्ही सेंट्रलला, तितकं मागितलं जात नाही. काय नेमकं? नाही, मागितलं जात नाही म्हणण्यापेक्षा केंद्राने पूर्ण बजेट सगळ्या राज्यांना दिले. तेच सांगते, ECRP 1 ECRP 2 हे असे बजेट आहेत एक्स्ट्रा की जे या कोविड काळामध्ये विशेष दिले गेले आणि राज्यांनी न मागता दिले. त्यातही राज्य सरकारांनी ते खर्च करून ती व्यवस्था तयार करायची. मग त्याच्यात बेड्स आले, ICU बेड्स आले, व्हेंटिलेटर आले, ऑक्सिजन पाईपलाईन पासून अगदी मायनर गोष्टींना लक्षात घेऊन हे बजेट दिले. मग माझं म्हणणं एकीकडे तुम्ही म्हणता केंद्र सरकार देत नाही, तर काय देत नाही ते तर आम्हाला कळू द्या. केंद्र सरकार कुठे कमी पडलंय आजपर्यंत हे आम्हाला कळू द्या. आमच्या केंद्र सरकारकडून सगळं हेल्थ बजेट एक्स्ट्रा दिलं गेलंय NHM व्यतिरिक्त, तर ते खर्च झालं नसेल तर काय कारण आहे, ते होत नसेल तर का होत नाहीये किंवा त्याची गती कमी आहे असं माझं म्हणणं आहे. ते फास्ट व्हायला पाहिजे. महत्वपूर्ण बैठक ही होती. आकडा महाराष्ट्रातला वाढतोय, म्हणजे महाराष्ट्र आणि नंतर दिल्ली हे दोनच खूप ग्रोथ वाढत चालली आहे.
महत्वपूर्ण बैठकीत राज्य सरकारकडून फक्त अधिकारी आले, मग ते राजेश टोपे असतील किंवा इतर संबंधित खात्याचा कुठला मंत्री आला नाही. वारंवार केंद्राकडे बोट दाखवलं जातं, मदत मिळत नाही किंवा इतर गोष्टींकडे हे केलं जातं. याला कसं बघताय? आजच्या बैठकीला त्यांनी असलं, त्यांच्या मागण्या अपेक्षित होत्या, याला कसं बघताय? नाही, या बाबतीत हा आढावा मीच ठेवला होता. याच्यावर सातत्याने केंद्राकडून देखील आढावा घेतला जातो प्रत्येक राज्याच्या, आणि सन्माननीय केंद्रीय मंत्र्यांनी देखील लक्ष दिलेलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी देखील या बाबतीत सांगितलं की कुठे अडचणी असतील तर ते आपण बघितलं पाहिजे. आणि मी महाराष्ट्राची असल्यामुळे साहजिक एक मी आजची ही मीटिंग लावली. मी सन्माननीय राजेशजी टोपे आरोग्यमंत्री महाराष्ट्र यांना देखील कळवलेलं होतं, परंतु त्यांची मला वाटतं आज अजून एक इमर्जन्सी कुठली मीटिंग आल्यामुळे ते उपस्थित राहिले नाही. परंतु अधिकारी सगळे होते आणि माझा आढावा त्यांनी त्या बाबतीत पूर्ण दिलेला आहे. असं म्हणायचं का की फक्त मदतीची अपेक्षा ठेवली जाते आणि चुका काय झाल्या तर केंद्राकडे बोट दाखवलं जाते, सहकार्य किंवा कोऑर्डिनेशन जे होणं अपेक्षित आहे ते होत नाही असं म्हणायचं? नाही, आमच्या बाबतीत आम्ही तसं म्हणणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचा आजचा आढावा होता आणि ज्या आढाव्यात जे मला अपेक्षित होतं की केंद्र सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे तयार आहोत, देत आहोत. तुम्ही आता काम करून ते फास्ट खालीपर्यंत होतं आहे की नाही हे काम करून घेणं. बिकॉज आम्ही जेव्हा हेल्थ इज अ स्टेट सब्जेक्ट म्हणतो तेव्हा ते स्टेटनी तो युटिलायझेशन ऑफ फंड्स करून घेतला पाहिजे आणि तो योग्य वेळी केला पाहिजे. कारण काही लिमिट असतात, मार्चच्या आत तो संपवायचा आहे, तो खर्च करायचा आहे. मार्चच्या आत त्याचं जर हे नाही झालं त्या कोविड प्रिपेअर्डनेस पॅकेजचं, तर मग तुम्ही परत केंद्राला दोष देणार का? म्हणजे काहीतरी टाइम लिमिट असतं आणि त्या बाबतीत सतर्कतेने काम करणं अपेक्षित आहे. एकीकडे राज्य सरकार लोकांवर निर्बंध लागते, मला दुसरीकडे आपण बघतोय राजकारणाचे जे कार्यक्रम होत आहेत त्याला गर्दी पाहायला मिळते. त्यातून आपण बघतोय महाराष्ट्रात आमदार आणि काही मंत्री देखील पॉझिटिव्ह सापडले. त्याकडे नाही, मला वाटतं हा विषय गंभीर आहे. याच्यामध्ये फक्त पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल असं घेण्यापेक्षा आज सगळ्यांनीच सतर्क राहायचं आहे. आपल्याला काय व्हायरस असं हे नाही करून येत कुठल्या पक्षाचा आहे वगैरे. हे सगळ्यांसाठीच घातक आहे आणि सगळ्यांसाठीच गंभीर आहे. सगळ्यांनी प्रोटोकॉल पाळले पाहिजे. आणि आता जर गाईडलाईन्स दिल्या आहेत की एवढ्याच याच्यामध्ये प्रोग्राम झाले पाहिजे, कार्यक्रम, तर आम्ही ते पथ्य पाळतोय. आम्ही पण ती काळजी घेतोय. आम्ही पण मास्क लावूनच फिरतोय. तर मला वाटतं सगळ्यांचीच ती हे आहे, सगळ्यांचीच ती गरज आहे. फक्त पॉलिटिकल पार्टी म्हणून नाही, पण इतरही ठिकाणी कुठे गर्दी होत असेल सगळ्यांनी सतर्कतेमध्ये राहून हा व्हायरसच्या विरुद्धचा लढा आहे. हा कुठल्या एका पक्षाचा लढा नाही आहे. सगळ्यांनी त्या व्हायरसच्या विरोधात लढायचं आहे. तर काही पथ्य पाळली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर है। और केंद्र सरकार लॉकडाउन को लेकर क्योंकि मुंबई में जिस तरह से केसेस बढ़ रहे हैं, आपको लगता है कि वो वक्त आ चुका है जब लॉकडाउन या और रिस्ट्रिक्शन? आज के मीटिंग में खास करके महाराष्ट्र को जो कोविड रिलेटेड केसेस है वो बढ़ रहे हैं और यहाँ पे कोविड को लेके हो या ओमिक्रॉन के केसेस को लेकर हो, क्या तैयारियां हुई हैं? कुछ पिछले लगातार कुछ महीनों से केंद्र सरकार ने पैकेजेस दिए कोविड के पेशेंट को, चाहे वो गांव में हो, चाहे वो ज़िले में हो, चाहे वो शहर में हो, उसके लिए ट्रीटमेंट के लिए सुविधा मिले, इसके लिए ECRP 1, ECRP 2 ये पैकेजेस दिए गए। क्या वो पैकेजेस के माध्यम से यहाँ पे काम हो रहा है? अगर नहीं हो रहा है, अगर स्लो हो रहा है, तो उसके क्या कारण है? ये मीटिंग में आज हमने कुछ फीडबैक लिए। कुछ जगह पे काम हो चुका है, प्रोग्रेस में है, कुछ जगह पे अभी भी थोड़ा काम बढ़ाना आवश्यक है। इसके लिए कुछ सूचनाएं दी गई है। लगातार केंद्रीय मंत्री मनसुख भाई मांडविया जी भी इस पर लगातार मीटिंग्स ले रहे हैं। केरल हो, महाराष्ट्र में हो, दिल्ली में हो, ओमिक्रॉन के केसेस बढ़ रहे हैं और कोविड के भी। तो इसमें क्या वो राज्य कुछ एक्टिव मैनेजमेंट कर रहे हैं कि नहीं? केंद्र सरकार ने ये गाइडलाइंस दी है, अगर किसी ज़िले में कुछ संख्या बढ़ती है तो वो प्रशासन वहाँ पे डिसीजन ले सकते हैं, कंटेनमेंट हो, माइक्रो कंटेनमेंट जोन हो। सो एक्टिव मैनेजमेंट की अभी ज़रूरत है। केंद्र सरकार ने जैसे पिछले साल भी लगातार लगभग 150 SOPs दिए,
और अभी ओमिक्रॉन के बाद भी लगातार गाइडलाइंस दे रहे हैं। जिस प्रकार ये दुनिया में रिसर्च या फिर अलग अलग देशों से जो भी हमारे यहाँ इन्फॉर्मेशन आती है उसके आधार पर ये गाइडलाइंस कभी कभी बदलते हैं। तो ये एक्टिव मैनेजमेंट अभी करना ज़रूरी है और ख़ास करके मुंबई में पेशेंट बढ़ रहे हैं तो उसमें ध्यान देना बहुत ज़रूरी है। पिछले कुछ दिनों में नंबर्स हैं महाराष्ट्र के या मुंबई के बढ़ते हुए डबल आ रहे हैं। यहाँ तक कि जो जनप्रतिनिधि भी हैं, चाहे एमएलए से मंत्री साहब का साफ तौर पर कहना है कि 13 मंत्री और 70 विधायक इससे पीड़ित हैं। तो ऐसे में नहीं लगता है कि महाराष्ट्र में कठोर निर्णय लेने की जरूरत है? इस मीटिंग में क्या इस बारे में जानकारी दी गई आपको? जी ज़रूर, इसमें यही चर्चा हुई कि लगातार केसेस बढ़ रहे हैं। जैसे कि आपने कहा लास्ट दिसंबर के शुरू में जैसे 6000 केसेस थे, अभी वो आगे बढ़ के 30-40,000 को क्रॉस कर रहे हैं। तो आवश्यक है कि किस स्पेसिफिक एरिया में कुछ वार्ड है, कुछ बिल्डिंग्स है, अगर ऐसे तरह से केसेस बढ़ते रहे तो वहाँ पे ही हम रोकने में कामयाब हुए तो वो कदम उठाना ज़रूरी है। सभी को बंद करना ऐसे हमारा कहना नहीं है, लेकिन जहाँ पे वो केसेस है उनका सही तरह से कॉन्टैक्ट ट्रेसिंग हो रहा है कि नहीं, उनका ट्रीटमेंट कैसे चल रहा है, कुछ दिक्कत तो नहीं है पेशेंट को। तो ये सभी केसेस के बारे में अभी हमने जो मीटिंग हुई इसमें फीडबैक भी मिले, लेकिन ये राज्यों पे निर्भर करता है। हम किसी एक राज्य की नहीं, हम सभी राज्यों को ये दिशा निर्देश जारी कर रहे हैं सेक्रेटरी हेल्थ लगातार कि उन राज्यों ने ये डिसीजन लेना है। आपने कहा कि पूरा रिव्यू जो है राज्य का लिया गया है, तो ऐसे में आपका असेसमेंट क्या है? क्योंकि सरकार की तरफ से कई सारे डिमांड्स सामने रखे थे, सरकार ने कई सारे डिमांड्स पूरी भी किए, तो ऐसे में आपके ये केसेस बढ़ रहे हैं तो खामियां कहाँ पर है? मैं यही कहूँगी कि देखो केसेस बढ़ रहे हैं तो हमें अलर्ट मोड पे आके वहाँ पे मैनेजमेंट और एक्टिव करना चाहिए। वो कुछ भी हो, कहीं कौन सा भी राज्य हो, किसी भी राज्य में अगर 10% से ज़्यादा पॉजिटिविटी रेट आ रही है तो वो क्यों आ रही है? क्या वहाँ पे हमारे टेस्टिंग कम हो रहा है? क्या वहाँ पे हमारा रेस्ट्रिक्शन कम हो रहा है? तो तुरंत, जैसे महाराष्ट्र ने अभी डिसीजन लिया कि नाइट कर्फ्यू लगाना है, जिस तरह से वो डिसीजन लिया इसका मतलब केसेस बढ़ रहे हैं तो डिसीजन लिया है। उस तरह से आज अगर मुंबई में केसेस बढ़ रहे हैं, अभी मुंबई में सबसे ज़्यादा ओमिक्रॉन के पेशेंट है, तो जो एक्टिव मैनेजमेंट करना चाहिए वो जल्द करे तो हम रोकने में कामयाब होंगे। अभी वो तो प्रशासन ने तय करना है, इसका मतलब ये है कि लोकल। स्लो पेस में काम लेकिन नहीं, काम के बारे में जो मैंने कहा कि जो फीडबैक लिए, जो रिव्यू लिए, ECRP 1 पैकेज हो, ECRP 2 पैकेज हो जो केंद्र सरकार ने जारी किए, उसके जो काम थे वो थोड़े स्लो चल रहे हैं। दो बातें अलग है, द डिसीजन एंड द वर्क प्रोग्रेस। लेकिन जिस तरह से मुंबई और महाराष्ट्र के आंकड़े बढ़ रहे हैं, तो क्या ये कहा जा सकता है कि महाराष्ट्र और मुंबई तीसरी लहर की दहलीज पर खड़ा है? नहीं, अभी तो देखिए जहाँ भी केसेस बढ़ रहे हैं, चाहे महाराष्ट्र हो, केरल हो, केंद्र सरकार लगातार उसे मॉनिटर कर रही है कि बढ़ रहे हैं तो कहाँ पे बढ़ रहे हैं। जैसे आज मुंबई है, ठाणे है, पिंपरी चिंचवड़ है, ऐसे कुछ केसेस बढ़ने की जगह है तो उसमें लगातार मॉनिटर कर रहे हैं कि क्या हो रहा है, यहाँ पे क्या प्रावधान करने चाहिए, ये सूचनाएं राज्यों को दी जाती है। तो मैं वही कह रही हूँ कि यहाँ के प्रशासन ने जो भी निर्णय लिए हैं, चाहे वो नाइट कर्फ्यू हो या कल से अभी जो माइक्रो कंटेनमेंट जोन का है, तो ये करना ज़रूरी है, एक्टिव मोड पे आना ज़रूरी है, उसमें कुछ भी कमी नहीं रहनी चाहिए। दिसंबर 2021 के अंत तक वैक्सीनेशन कंप्लीट हो जाना चाहिए था, ये बात कही जा रही थी, लेकिन आखिर क्यों नहीं हुआ? क्या राज्यों ने किसी तरह की कॉपरेशन नहीं की सेंट्रल गवर्नमेंट से? नहीं, दिसंबर एंड को वैक्सीनेशन पूरा करना था। ये वैक्सीनेशन का डिपेंड करता है फर्स्ट डोज कब लिया है। अगर हमारे 94 करोड़ बेनिफिशरीज है तो अगर जो फर्स्ट डोज हुए हैं कुछ अवधि के बाद सेकेंड डोज आता है, तो अगर उन्होंने अक्टूबर नवंबर में लिया है, दिसंबर में लिया है, तो बट नेचुरल उनका दिसंबर क्रॉस करके आएगा। दूसरी बात, गवर्नमेंट ऑफ इंडिया ने ये क्लियर कर दिया था कि वैक्सीन की कमी किसी को नहीं होगी, वैक्सीन हर एक को मिलेगा, फ्री वैक्सीन फॉर ऑल, जैसे प्रधानमंत्री जी ने कहा था। तो प्रोडक्शन में शुरू में थोड़ी कम थी प्रोडक्शन, लेकिन बाद में प्रोडक्शन बढ़ा तो वो भी फुलफिल हुए।
हमारा कहना ये था लगातार भारत सरकार का कि हम प्रोडक्शन में और प्रोक्योरमेंट करके देने के लिए हम पूरे राज्यों को हम देने में सफल रहे हैं। अभी ये लेना है, करना है, उन राज्यों ने भी करना है। किसी राज्यों ने तो बहुत अच्छा 100% फर्स्ट डोज हो गया है, सेकेंड डोज 98% क्रॉस किया है। हर एक राज्य का अपना अलग अलग ये रहा है। इसमें हम कहेंगे तो महाराष्ट्र में अभी 86 एंड 68 ऐसे रेशो है, 60 सेकेंड डोज 60, तो अभी भी हम थोड़ा पीछे हैं। लेकिन देश भर के आपने देखेगा फर्स्ट डोज के तो 85% तक पहुंचे हैं। फर्स्ट डोज तो ये 15% की कमी रहने का कारण क्या रहा? तो वही मैं कह रही हूँ, तो वैक्सीन का सेकेंड डोज ड्यू है, कई राज्यों में अभी ड्यू है, मतलब करोड़ का डिफरेंस आता है। सेकेंड डोज ड्यू है, इसीलिए तो प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हर घर दस्तक का अभियान भी शुरू हुआ। हर घर दस्तक के माध्यम से यही जागृति की गई कि जिनका ड्यू है सेकेंड डोज, फर्स्ट ली या नहीं है, उन्होंने ये लेना है। वैक्सीन अवेयरनेस को लेकर महाराष्ट्र में बात करें तो क्या वैक्सीन को लेकर हेजिटेंसी है? ये कारण है कि आंकड़े थोड़े कम है बाकी राज्यों के मुकाबले? देखो, शुरू में तो विपक्ष ने ये हेजिटेंसी बढ़ाने के लिए बहुत बड़ा काम किया था। मोदी जी की वैक्सीन करके उसका संभ्रम भ्रम पैदा किया था। शुरू में तो वैक्सीन पर बहुत कुछ विपक्ष ने किया, लेकिन जब पता चला कि अरे इतना अच्छा रिजल्ट है और पूरे दुनिया में इसका डिमांड है, तब जाके अभी डिमांड शुरू हुआ। तो जब अच्छा वैक्सीनेशन हुआ तब भी ये किया गया। लेकिन हमने कभी भी किसी भी राजनीति में नहीं आना है, ऐसे आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा। वैक्सीन सभी के लिए दिया गया, ये हेजिटेंसी दूर हो, इसलिए खुद प्रधानमंत्री जी ने जिन राज्यों में, जिन जिलों में ये कम है, हेजिटेंसी है या फिर क्या वजह है ये कम वैक्सीनेशन है, खुद उन डीएम से भी बात की वीसी द्वारा। उन्हें कुछ सूचनाएं भी दी कि वहाँ पे अगर कुछ पॉलिटिकल लीडर हो या रिलीजियस लीडर हो या स्पोर्ट्स सेलिब्रिटीज़ हो या अदर देन दैट सोशल हमारा ग्रुप हो, उनके थ्रू क्या हम ये वैक्सीनेशन को बढ़ावा दे सकते हैं तो वो करिए। और उसके बाद कुछ जिलों ने अच्छा काम भी किया। और जो 84% अगर होना और 16% बढ़ना, क्या ऐसा नहीं लगता कि एक कम्युनिटी अब भी है जो इससे वैक्सीन से बच रही है? अगर बच रही है तो सरकार उन्हें किस तरह से मनाने की कोशिश कर रही है? वही बात हुई ना, उसके लिए पूरी तरह से प्रयास किया, हर घर दस्तक भी किया, वीसी द्वारा उन डीएम के थ्रू उनसे ये भी रिव्यू लिया गया क्या हेजिटेंसी है, क्यों है। वहाँ पे पहुँचने के लिए सभी ने प्रयास करना है, सभी का सहयोग है, किसी के मन में इसका दुविधा ना रहे। और कई राज्यों 100% कर सकते हैं तो हम कहाँ कम है, इसका भी एक ये होना चाहिए। और ख़ास करके राज्य ने इसमें ज़्यादा काम करने की आवश्यकता है। 15 से 18 जो एज ग्रुप है, इस एज ग्रुप का कोई टारगेट रखा है पूरे देश भर के लिए कि इतने दिनों में ये वैक्सीनेशन पूरा होना चाहिए? नहीं, ऐसे टारगेट तो नहीं रखा है, क्योंकि ये लगातार डिमांड थी। आपके भी माध्यम से कई सारे सवाल आए थे कि ये कब शुरू होने जा रहा है, क्योंकि ये एक ऐसा एज ग्रुप है, ये लगातार बाहर रहता है, एक्सपोजर में रहता है एजुकेशन के माध्यम से। तो ये जब अप्रूवल हुआ, इसका ट्रायल सब हुआ, तो उसके बाद ये शुरू हुआ अभी 3 जनवरी से, कल से ही। तो जैसे ही इसके आएंगे रजिस्ट्रेशन होते हैं, जो भी डिमांड आएगी उस तरह से केंद्र सरकार का काम है कि वो वैक्सीनेशन अवेलेबल कर देना। मॅडम, 2 प्रश्न आहेत. एक तर राज्यातले ACS हेल्थ सेक्रेटरी प्रदीप व्यासांना एक केंद्र सरकारने पत्र पाठवलं होतं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः 70 ते 75 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोना काळात झाल्याचं सांगितलं. यावरून केंद्र सरकार काही कॉग्निझन्स घेणार आहे का? आणि दुसरा प्रश्न, राज्यात इतके आपण तुम्ही सांगताय की एकच मिनिट, हा पत्र कोणी पाठवलं होतं? सेंट्रल हेल्थ मिनिस्ट्री कोणाला साहेबांना? हां, त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. कोणी केंद्राने की यांनी? व्यास साहेबांनी केंद्र सरकारला पत्र पाठवलं. त्याच्यामध्ये हो बरोबर, तिसरी लहर महाराष्ट्राच्या काही 80,000 मृत्यू झाल्याचं म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. नाही, आता जे काही अच्छा ओके प्रेडिक्शन नहीं, अभी ये प्रेडिक्शन का
मैं तो कुछ नहीं बोल सकती, ये प्रेडिक्शन का उनको ही आप पूछे तो अच्छा होगा। हमारा काम है की हम भय ना फैलाय, आमचं काम आहे की आम्ही सतर्क राहा, पॅनिक होऊ नका आणि चांगली ॲक्टिव्ह मॅनेजमेंट म्हणून काम करा, याच्यासाठी आढावा घेतला। कुठल्याही प्रकारचं घाबरवून कुठल्याही प्रकारचे असे निष्कर्ष देऊन चालणार नाही। आता आपल्याला ॲक्टिव्ह मोडमध्ये काम करावं लागणार आहे। हा प्रश्न तुम्ही बेटर की तुम्ही त्यांनाच विचारा। मॅडम आणि दुसरं राज्यामध्ये शाळा मात्र अद्यापही सुरू आहेत, इतकी तुम्ही सांगताय परिस्थिती गंभीर आहे, हे सगळं आहे। मुंबईमध्ये आणि केवळ रिजन टेरिटरीमध्ये 31 जानेवारीपर्यंत सांगितलं की क्लोज असेल, पण रेस्ट ऑफ मुंबईच्या बाहेर सगळीकडे शाळा सुरू आहेत। तुम्ही या खात्याचे मंत्री म्हणून राज्य सरकार काही सूचना करणार आहे का? नाही, शिक्षण विभागाचा प्रश्न आहे आणि राज्यातल्या मंत्री महोदयांनी या बाबतीत मला वाटतं क्लिअर केलेलं आहे, पण लवकरच शिक्षणाच्या बाबतीत पण निर्णय होईल। कारण शेवटी मुलांच्या शाळेविषयीच्या काही त्यांनी मागे पण गाईडलाईन्स दिल्या होत्या आणि काल पण काही ठिकाणच्या शाळा जशा आपण म्हणाला तिथल्या बंद केल्यात। कदाचित शिक्षण विभाग हे निर्णय घेतील, राज्य सरकार। तुमच्या जिल्ह्यातला एक प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वरमधल्या खरसेतीचं पाहण्यासाठी महिलांना जीव घेणा प्रवास करावा लागतो। काल ही बातमी मी पण वाचली आपल्या माध्यमातून आणि त्याच्यावर माझ्या ऑफिसहून त्यांना फॉलोअप करून आज मी स्वतः BDOंना तिथे जायला पण लावलेलं आहे। त्याची मी स्वतः पण फॉलोअप घेते आणि इतक्या दिवसांपासून तिथे काम का झालं नाही, कारण मला पण प्रश्न पडला, जर 14वा वित्त 15वा वित्त हा स्थानिक ग्रामच्या मूलभूत सुविधांसाठी दिला जातो, त्याच्याबरोबर DPDC येतं किंवा अनेक अशा माध्यमातून हा निधी मिळत असतो, तर मला वाटतं हा प्रश्न तिथल्या फीडबॅकमधून मला उत्तर अपेक्षित आहे। पण तरी देखील माझं लक्ष आणि मी स्वतः या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालते, कारण ही वाईट परिस्थिती आज जेव्हा आपण चांगल्या मिशन मोडमध्ये काम करत असताना अशा प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये। नक्कीच मी स्वतः त्याच्या बाबतीत आज सांगितलं, माझ्या ऑफिसहून काल कॉलबॅक पण गेला त्यांना की आम्हाला उत्तर द्या म्हणून, आणि या बाबतीत तिथली व्यवस्था पाण्यासंबंधीची करण्यासाठी CO असतील किंवा कलेक्टर असतील यांच्या माध्यमातून हे काम निश्चित मार्ग लावण्याचं आमचं सगळ्यांचंच कर्तव्य आहे। काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या सूचीत काही महापुरुषांची नावं आहेत, मात्र अण्णाभाऊ साठे यांचं नाव वगळण्यात आलं आहे। त्यातून आता खूप मोठा आरोप सुरू झाला। केंद्र सरकार अण्णाभाऊंची अवहेलना करते अशा प्रकारचा या बाबतीत मी माहिती घेऊन बोलते।